भारतवर्षात दिवाळी हा प्रकाश, आनंद, शुभेच्छा आणि एकात्मतेचा सण आहे. त्यातील दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी, ज्याला छोटी दिवाळी, रूप चतुर्दशी किंवा काली चतुर्दशी असंही म्हटलं जातं. त्याच्या रीती आणि विशेषतः महाराष्ट्रातील प्रथा बघणं औचित्याचं ठरेल. ह्या दिवसाचं पौराणिक महत्त्व म्हणजे या दिवशी श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा केला अशी मान्यता आहे. कथेप्रमाणे नरकासुराने 16,000 राजकन्यांना बंदी बनवले होते आणि देवमानवांना त्रास दिला होता. श्रीकृष्ण आणि सत्यभामा यांनी त्याचा अंत करून त्या राजकन्यांना मुक्त केले. हा दिवस महिन्याच्या कृष्ण पक्षातला असतो. वाईटावर चांगुलपणाचा, अज्ञानावर ज्ञानाचा, अंधकारावर प्रकाशाचा विजय या प्रतीक म्हणून हा दिवस महत्त्वाचा आहे. पहाटे उठून काळ्या किंवा सुगंधी तेलानं अंगाभोवती मर्दन करून स्नान करणे, अभ्यंग स्नान, ही खास प्रथा आहे. या क्रियेचा अर्थ असा आहे, आपल्या अंतःकरणातील असे मानवी नरक म्हणजेच पाप, अहंकार, ताठरपणा यांचा नायनाट होणे आणि नवीन प्रकाशात प्रवेश करणे. महाराष्ट्रात या दिवशी पहिल्या अंघोळीसारखे याचा अर्थ लावला जातो. उटणे लावून अभ्यंग स्नान केल्या जाते. कोकणात आणि महाराष्ट्रातील काही भागात कारीठ नावाचे कडू रानफर पायाखाली फोडण्याची प्रथा आहे. त्याला नरकासुराचे प्रतीक मानले जाते. फोडल्यावर त्यातून येणारा रस किंवा क्रिया वाईट शक्तींचा अंत आणि नवचैतन्याचा आरंभ दर्शवते. हा दिवस मृत्यूपासून वाचवण्याचा, यमदेवाच्या उपासनेचा दिवस मानला जातो. दिवा लावून यमाला आदर देऊन मृत पूर्वजांच्या आत्म्यांची शांती याची प्रार्थना केली जाते. घरातीच्या आत बाहेर स्वच्छता केली जाते. रंगोळी केली जाते. लॅम्प, दिवे लावले जातात. घर स्वच्छ आणि पुष्कळ प्रकाशाने भरलेले असावे अशी धारणा आहे. ह्या दिवशीची महाराष्ट्रातील विशेष प्रथा आहे. महाराष्ट्रात या दिवशी पहाटेच उठून उटणे लावून स्नान करणे मोठ्या श्रद्धेने केले जाते. अभ्यंग स्नानानंतर दिवे लावणे, पूजेचा कार्यक्रम आणि आनंदोत्सव केला जातो. कोकणातील गावांमध्ये विशेषतः कारीठ फोडण्याची प्रथा आहे. तसेच धान्याची पूजा, घराभोवती स्वच्छता, अंगणात दिवे आणि शुभ मुहूर्तात शुभ क्रिया यांना स्थान आहे. ग्रामीण भागात शेतकरी, पशुपालक आपल्या गाई गोठा, शेती करी त्यांचे धान्य, पीक यांची पूजा करतात, दिवे लावतात, आजूबाजूचे वातावरण पवित्र करतात. खरे तर भारतीय संस्कृतीतील संदेश म्हणजे हा दिवस फक्त बाह्यविधींसाठी नाही, तर अंतःकरणातील नरक म्हणजे अज्ञान, अहंकार, दुष्ट प्रवृत्ती यांचा नायनाट करण्यासाठी आहे. दिवाळीचा व्यापक विचार म्हणजे प्रकाशाने अंधकार दूर करणे, ज्ञानाने अज्ञान हरवणे, सत्याने असत्यावर विजय मिळवणे. सामाजिकदृष्ट्या स्वच्छता, मिलाप, संयुक्त पूजा, भेटवस्तूंचे आदानप्रदान, आनंद आणि सद्भावनेचा प्रसार यांचा समावेश आहे. नरक चतुर्दशी हा दिवाळी सणातील एक अत्यंत अर्थपूर्ण दिवस आहे, जो आपल्याला स्मरण करून देतो की प्रकाशाने अंधकार दूर करावा, चांगुलपणाने दुष्ट प्रवृत्तींचा नायनाट करावा आणि प्रत्येक घरात, प्रत्येक अंतःकरणात शुद्धता, आनंद आणि प्रेमाचे दीप जळावेत. महाराष्ट्रातील विविध परंपरा, लोकरीती, रीतिरिवाज या सणाला विशेष रूप देतात. या दिवशी केलेली लहानशी क्रिया, उठणे, तेलमर्दन, स्नान, दिवे, पूजा, आपण आपल्याच अंतर्मनातील उजळ प्रकाशाला जागृत करण्याची संधी आहे. ह्या लेखाचे लेखन विजय पराते सरांचे आहे. शेवटी सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. मग काय मंडळी,
झाले का उठणे लावून अभ्यंग स्नान? तर मग चला भेटूया नंतर. तोपर्यंत घ्या दिवाळीचा मनमुराद आनंद. आणि आमचे व्हिडिओ आवडत असेल तर मग शेअर करत जा. तेवढंच नवीन पिढीला काहीतरी आपल्या पूर्वजांनी ठेवलेला हा सण उत्सवांचा ठेवा देण्यासाठी तरी